नमस्कार, सुस्वागतम. न्यूज 18 लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 को पॉवर्ड बाय केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वॉटर पार्टनर रंगोली डिझाईन स्टुडिओ ठाणे, स्पेशल पार्टनर कन्हैया ॲग्रो सोसायटी टी, नव्या प्राईम प्रॉपर्टी, असोसिएट स्पॉन्सर्स द्वारकादास श्यामकुमार ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड, बरवा स्किन थेरपी, मिडास केअर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड आणि द न्यू इंडिया अश्युरन्स प्रोडक्ट लिमिटेड. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, मी श्वेता. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी आणि याच नारीच्या सन्मानासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पदावरती कार्यरत असणाऱ्या महिलांचा नेहमीच सन्मान होत असतो. मात्र न्यूज 18 लोकमत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी काही महिला रत्न शोधतं जी जगाला माहिती नसतात आणि अशा महिला रत्नांचा सन्मान हा मुक्ता सन्मान मध्ये दरवर्षी होत असतो आणि यावर्षी सुद्धा अशाच काही महिला रत्नांची ओळख आपल्याला नव्यानं होणार आहे. या कार्यक्रमाची आपण दमदार सुरुवात करूयात आणि त्यासाठी मी द वुमनियाज म्युझिक बँडला विनंती करते की त्यांनी इथे यावं. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा, या गावचा त्या गावचा वगैरे फार जुनं झालं हो की नाही. आपल्या आजच्या महिलांबद्दल थोड्या गोष्टी आहे का? ठीक आहे, चला. नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग मधू,
नाचू. एकतर सकाळची घाई, त्यात माझं आवरायचं, तयारी करायची, त्यात गॅस संपला, याचा डबा नाही झाला, ऑफिसला जायला मला उशीर झाला. सांगा कशी मी नाचू, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग वेदा, कशी मी नाचू, नाच ग वेदा, कशी मी नाचू. नेमका आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आणि त्यात पण सासरकडचे आले सरप्राईज द्यायला. बाहेर जायचा माझा प्लॅन फ्लॉप झाला. बाई कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग दीप्ती, कशी मी नाचू, नाच ग दीप्ती, कशी मी नाचू. एकतर सगळ्या कामांनंतर माझा एकच टाइमपास, तो म्हणजे टीव्ही आणि मालिका. आणि त्यात वर्ल्ड कप आला, टीव्हीचा रिमोट माझ्या हातातून गेला. बाई कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग श्रेया, कशी मी नाचू, नाच ग श्रेया, कशी मी नाचू. घरची सगळी कामं संपून ऑफिसची पीपीटी बनवायला बसले आणि निकानी माझा लॅपटॉप नेला. ऑफिसात बसले चांगला धम मला दिला छमी. कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, नाच ग घुमा, 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 कशी मी नाचू. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. दार आजची पुढे जाणार नाही, थांबणार पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. खूप शिकणार वृद्धी करणार, मग बनणार पोरी पिंगा. खूप शिकणार, आत्मनिर्भर मी ग बनणार पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. त्यानंतर न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार सर्वांचं, सर्व मान्यवरांचं स्वागत. आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिला आणि महिलांच्या अवतीभोवतीचं सगळं जे विश्व आहे ते आता ह्या पुढच्या गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला उजळलेलं दिसेल. सगळेच जण महिलांचं गुणगान करताना दिसतील, सगळेच जण महिलांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल बोलायला लागतील. पण हे खरं तर वर्षभर पुरलं पाहिजे अशी आपली इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे की केवळ एक दिवस नसतो ना महिलांचा. महिला ह्या रोजच त्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये भर घालत असतात, आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. आणि हे सगळं करत असताना आम्ही गेले काही काळामध्ये ही जी सगळी न्यूज 18 लोकमतची टीम आहे ती सातत्यानं दर वर्षभरात अशा काही स्टोरीज, अशा काही गोष्टी, अशा काही कहाण्या ज्या आहेत त्या कहाण्या आपल्यापर्यंत आणत असते. आणि यावेळेला सुद्धा मी खरं होतं उत्सुक आहे या सगळ्या कहाण्या तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायला. आणि आपल्या सगळ्या ज्या महिला आहेत आपल्या आसपासच्या, आपली आई असेल, आपली बायको असेल, आपली मुलगी असेल, आपल्या ज्या काही महिला आसपासच्या मैत्रिणी असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जर का कुठे पुढे गेलो तरच हा देश, हा समाज, ही संस्कृती हे सगळं टिकणार आहे. नाहीतर त्याचं काही खरं नाही आहे. या मताचे आम्ही सगळे न्यूज 18 लोकमतची सगळी ही टीम आहे. आणि त्यामुळे हा मुक्ता सन्मान आम्ही घेऊन आलेलो आहोत. केवळ एका जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नाही, तर महिलांची खरी शक्ती जी आहे ती शक्ती आपण समजून घेऊयात, उमजून घेऊयात आणि त्यांच्यासोबत आपण पुढे जाऊयात. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. त्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपल्या मुक्ता सन्मान 2025ला सुरुवात करूयात. त्यासाठी मी माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर अस्वती दोर्जे आणि त्यासोबत अभिनेत्री सायली संजीव यांना मंचावर घेऊन यावं. डॉक्टर अस्वती दोर्जे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातच दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातनं केलेली आहे. ज्ञानदा यांना विनंती करते की त्यांनी आपल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं.
पहिला सन्मान नेमका कुणाला मिळालाय, त्यांचं कार्य नेमकं काय आहे, या संदर्भात आपण एक ऑडिओ व्हिज्युअल बघणार आहोत. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आत्मविश्वासानं वावरणाऱ्या किरण कुर्मा. गडचिरोलीमधल्या घनदाट जंगलातून किरण यांचा हा प्रवास सुरू झालाय. स्टेरिंग सांभाळत माओवादी भागात दररोज 120 किलोमीटर टॅक्सी चालवणाऱ्या याच का त्या किरण, असा प्रश्न तुम्हाला पडेल. मागास, दुर्गम भाग, मुलीची जात अशी सबब नाही आणि शिक्षणाची नाड त्यांनी सोडली नाही. वडील आजारी पडले तरी निर्भीड बनत या मुक्तानं टॅक्सी चालवत घर सांभाळलं. अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या आणि फेलोशिप करायला थेट इंग्लंड गाठलं. गडचिरोलीच्या जंगलातून निघत आज किरण कॉर्पोरेट जगात आपला ठसा उमटवतायत. परिस्थितीला दोष न देता आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या किरण कुर्मा यांच्या धैर्याला सलाम. आणि मी किरण कुर्मा यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. मुक्ता सन्मान 2025 किरण कुर्मा. आणि आपल्या सर्व मुक्ता सन्मान विजेत्यांना वामन हरी पेठे ज्वेलर्सकडनं एक गिफ्ट वाउचर. आय थिंक किरण यंगेस्ट मुक्ता आहे आजच्या सगळ्या कार्यक्रमातली, त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळेजण तिचं कौतुक करूया. किरण, कधी भीती नाही वाटली? म्हणजे ती दृश्य आम्ही जेव्हा बघत होतो की तू टॅक्सी चालवतेस त्या घनदाट जंगलातनं, तो कधी तुला अशी भीती नाही वाटली? मला असा अभिमान वाटते की इतर लोकांना पाहिलं की उसको क्या बोलते हैं, अलग ही फील है, क्योंकि सेलिब्रिटी जैसी मुझे फील आ रही है. और सिर्फ इसके ग्राउंड लेवल की ये न्यूज़ 18 ने किया है. हमारे महेश तिवारी अंकल को मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ. न्यूज चॅनल दरवेळेला निगेटिव्ह बातम्या दाखवतात, असा एक अपप्रचार कायम होत असतो. पण आज किरणच्या या कहाणीतनं आपल्याला कळत आहे की सकारात्मक गोष्टी आणि एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्याचं जे बळ आहे ते सुद्धा न्यूज चॅनलमुळे मिळू शकतं. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ते कसं मिळालेलं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किरण आहे. इंग्लंडला जाऊन आलीस, छान काम करतेस, आता घरच्यांची रिॲक्शन काय असते? हाँ, जब मेरे पापा की एक्सीडेंट हुई थी उसकी वजह से मेरे पोस्ट ग्रेजुएशन होने के बाद, और जब मैं छोटी मोटी काम भी करती थी, और वो सब छोड़ के मैं मेरे पापा को हेल्प करने के लिए गई, क्योंकि वो मेरा फ़र्ज़ है, जिम्मेदारी है, क्योंकि बेटी या बेटा सभी के लिए समान है. बचपन से मुझे लड़का जैसे ही समझता था, और मेरा नाम भी किरण, जैसे किरण बेदी का इंस्पिरेशन लेके मुझे किरण नाम रखे. तो मुझे तभी पहले से ही डर नहीं लगता था कि, और मैं उसी पहाड़ी से गुजरी थी, तो वैसे ही मुझे आदत भी पड़ गई थी. अश्वती मॅडम, मगासपासून खूप कौतुकानं तुझ्याकडे बघताय. मॅडम, किरणबद्दल काही बोलायचं आहे? मी स्वतः गडचिरोलीमध्ये काम केलेली आहे, तर मला माहिती आहे गडचिरोलीची काय परिस्थिती आहे. तर अत्यंत म्हणजे इन्स्पायरिंग अशी स्टोरी आहे किरणची. म्हणजे इतकी दुर्गम भागातून येऊन आणि त्याच्या स्वप्न बघणे आणि स्वप्नाला साक्षात्कार करणे, याच्यासाठी कठोर परिश्रम करणे, यासाठी खूप 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 अभिनंदन. इतका आनंद आता तुमच्या चेहऱ्यावर आहे, तो बघून आम्हाला आनंद होतोय. थँक्यू सो मच न्यूज 18 लोकमत या सगळ्यासाठी. आणि मी 2 दिवस फक्त शूटिंगच्या निमित्ताने गडचिरोलीला गेले होते आणि मी निघून आले, कारण मी तिथे नाही सर्वाईव्ह करू शकले. त्यामुळे हॅट्स ऑफ. आणि मी सगळे त्या क्लिप्स बघत होते, तुम्ही कशी तिथे गाडी चालवली, मी हे इमॅजिन पण नाही करू शकत, याची कल्पनाही नाही करू शकत, कारण त्या भागात मॅडमने तर कामच केले. मी 2 दिवस मी बघितला आहे तो भाग आणि मला इतकी भीती वाटत होती. तुमच्यात कुठेच भीती नाही आहे, तुमची जिद्द तुम्हाला इतकी छान पुढे घेऊन जाते आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद किरण. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे वॉर्डरोब पार्टनर, रंगोली डिझायनर स्टुडिओ ठाणेचे CEO धर्मेंद्र बोरीचा यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. मी माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना विनंती करते की धर्मेंद्र बोरीचा यांचं स्वागत करावं. आणि आता अशी पुढची महिला, तिने कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, काय आहे तिचं कर्तृत्व, बघूयात ऑडिओ व्हिज्युअल.
ओढ्यातून वाट काढत, डोंगर दऱ्यांमधून पायपीट करत, तर कधी दुचाकीवरून दिवसाच्या कोणत्याही प्रहरी गुराढोरांवर उपचार करण्यासाठी जाणाऱ्या या आहेत डॉक्टर रेणू लोंढे. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या रेणुताईंची कोकणाशी ओळख झाली ती त्यांच्या लग्नानंतर. कोकणावर निसर्ग संपदेची जरी बरसात असली तरी इथे असलेल्या काही उणीवाही त्यांच्या नजरेनं टिपल्या आणि त्यानंतर आपल्या ज्ञानानं रेणू लोंढे यांनी कोकणातील उच्च विद्याविभूषित पशुवैद्यकाची कमतरता भरून काढली आणि इथूनच सुरू झाला त्यांचा पशुवैद्यकीय सेवेचा निरंतर प्रवास. गोरगरीब शेतकऱ्यांचं पशुधन जगवण्यासाठी रेणू लोंढे दिवस रात्र एक करतायत. गुराढोरांसह कुत्री, मांजरं अशा हजारो पाळीव प्राण्यांना डॉक्टर रेणू लोंढे यांनी वाचवलंय. त्यामुळे कोकणातल्या पशुपालकांसाठी रेणुताई एका देवदूतापेक्षा कमी नाहीत. पशुपालकांचे आशीर्वादच रेणुताई त्यांची सर्वात मोठी कमाई मानतात. मोठ्या पगाराची नोकरी सोडून कोकणातील दुर्गम भागातील पशुधन वाचून शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या डॉक्टर रेणू लोंढे यांच्या अलौकिक कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. तर डॉक्टर रेणू लोंढे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि खरंच टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूयात. डॉक्टर अस्वती डोरजे यांना मी विनंती करते की डॉक्टर रेणू लोंढे यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स कडून खास गिफ्ट व्हाउचर. कारण तुम्ही खूप स्पेशल आहात, कारण तुम्हाला फक्त माणसांचीच नाही तर मुक्या जीवांची पण भाषा कळते. त्यामुळे डेफिनेटली यू आर व्हेरी स्पेशल. हा कसा आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे कोकणात काम करण्याचा? तुम्ही हरियाणाच्या आहात, भाषा वेगळी, प्रांत वेगळा, कसा अनुभव होता? सबसे पहले मैं न्यूज़ 18 लोकमत का धन्यवाद करना चाहूँगी जो मुझे मुक्ता सम्मान के लायक समझा उन्होंने. वहाँ हरियाणा से यहाँ आने के बाद सबसे बड़ी प्रॉब्लम लैंग्वेज की थी. मुझे लगता था कि लोग मुझे समझेंगे या नहीं, मेरा जो काम है वो उनको समझ में आएगा कि नहीं, उससे पहले मुझे उनको समझना पड़ेगा ना. तो मैं थोड़ा मेरे हस्बैंड के साथ शुरुआत में विज़िट करने जाती थी, वो भी एनिमल डॉक्टर ही हैं. तो शुरुआत में परेशानी थी. जंगल जैसे आपने देखा कि कहीं कहीं पे जंगल भी है, रात को सुबह कभी भी जाना पड़ सकता है. कभी सुबह 5 बजे जा रहे हैं तो कभी रात को 10 बजे जा रहे हैं, ऐसा भी होता है. और कोई भी परेशानी होने पे उनको कैसे फर्स्ट एड करके पेन से रिलीफ दिलाना है तो मैं उनकी हेल्प करती हूँ. और अभी छोटे बड़े सभी तरह के जानवर का मैं ट्रीटमेंट और मार्गदर्शन शेतकरियों का कर लेती हूँ. खूप खूप आभार आपले आणि थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या कार्यासाठी. थँक्यू. यानंतर आता पुढची महिला रत्न कोण आहे, त्यांचं काय कर्तृत्व आहे हे देखील आपण लगेचच जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा ऑडिओ व्हिज्युअल. सगळ्यात आधी मनावरती कंट्रोल, तर तुमच्या सगळ्या गाडीवरती कंट्रोल. निलोफर देशपांडे यांच्या याच गुरुमंत्रानं जळगावमध्ये पिंक ऑटो उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी निलोफर यांनी 2021 मध्ये या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला 5 महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय दरात बॅच, बिल्ला, परमिट आणि कर्ज अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. 5 वर्षांच्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढली आणि आज जळगाव शहरात एकूण 22 महिलांच्या हातात कुटुंबाच्या दोरीबरोबरच स्वावलंबी बनवणाऱ्या रिक्षाचं स्टेरिंगही आलं. आज निलोफर यांच्या मार्गदर्शनात या सगळ्या महिलांनी रिक्षा मालक आणि चालक म्हणून जबाबदारी स्वीकारत शहरातल्या रस्त्यांवर पिंक ऑटो सेवा सुरू केली आहे. या पिंक ऑटो शहरातील प्रवासी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरवतात. यंदाच्या महिला दिनी या 22 महिलांना आणखी 10 महिलांची साथ मिळणार आहे. निलोफर ताईंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उत्तर महाराष्ट्रात एक प्रेरणादायी इतिहास घडतोय. महिलांना रोजगाराच्या संधीतून स्वावलंबी बनवत त्यांच्यात बदल घडवणाऱ्या निलोफर देशपांडे यांच्या प्रयत्नांना न्यूज 18 लोकमतचाही सलाम. निलोफर देशपांडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यावं. डॉक्टर अस्वती डोरजे यांना विनंती करते की त्यांनी निलोफर देशपांडे यांना हे सन्मान चिन्ह द्यावं. त्याचसोबत सायली संजीव यांना विनंती, हे सन्मानपत्र निलोफर देशपांडे यांना द्यावं. आणि पुन्हा एकदा आपल्या विजेत्यांना वामन हरी पेठे ज्वेलर्स कडून खास गिफ्ट व्हाउचर.
बिंग अ मुंबईकर आपण प्रत्येकानं रिक्षाने प्रवास केला आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे रोज म्हणजे रिक्षातनं प्रवास करणारी मी सुद्धा एक आहे आणि जेव्हा कधी एक महिला रिक्षा चालवताना दिसते तेव्हा खूप आपसूक समाधान आणि खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. थँक्स टू यू. तुम्ही अनेक महिलांना प्रेरणा देताय. कशी सुरुवात झाली या सगळ्या उपक्रमाची? बेसिकली तुम्हाला का वाटलं की महिलांना आपण रिक्षा शिकवावी? ॲक्च्युली मी आधी लेडीजला टू व्हीलर शिकवत होती. त्याच्यातनं ते शिकवता प्रेरणा आली की म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे. तर त्याच्यातून ही रिक्षाची प्रेरणा आली की फक्त टू व्हीलर शिकून आपण घरी बसणार आहोत, पण ती रिक्षा जर शिकवली तर त्यांना दोन पैसे मिळतील, रोजगार मिळेल. त्याच्यातून ही प्रेरणा आम्हाला समोर आलेली आहे. मग आम्ही घरी चर्चा केली माझ्या मिस्टरांसोबत आम्ही, आणि मग त्याच्यातून हा उपक्रम सुरू केला. 2021ला आम्ही पहिला केला लॉकडाऊन जयशामध्ये. ते 5 रिक्षा सुरू केल्या. त्या 5 नंतर दुसऱ्या बॅचला 10 आणि आता 10वीची बॅच कंप्लीट करून मी इकडे आलेली आहे. म्हणजे बायका स्वतःहून यायच्या की हो आम्हाला रिक्षा चालवायची, का तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागायचं? कन्व्हिन्स तर थोडंफार, कारण हे क्षेत्र वेगळं आहे. या क्षेत्रामध्ये पुरुषांची जास्त जवळ आहे ना, त्यामुळे थोडंसं कन्व्हिन्स करावं लागतं. पण स्वतःहून येत आहे, म्हणजे आम्हाला चालवायची आहे, स्वतःहून येत आहे आमच्याकडे. पुन्हा एकदा आपले आभार आणि अभिनंदन. तर निलोफर देशपांडे यांचं हे कर्तृत्व, त्यांचं काम हे किती महिलांना प्रेरणा देणारं आहे हे आपण बघितलं. तुमच्या दोघींची प्रतिक्रिया अर्थातच जाणून घ्यायची आजच्या कार्यक्रमाबद्दल. मॅडम प्लीज. असं एक्झाम्पल्स आपण शोधून आणलेली आहे आमच्यासमोर, जे स्वतःला इन्स्पायर करणारे आहे. आणि म्हणजे इतके आवाहनाला मात देऊन जे सामोरे जाऊन आणि पूर्ण हिंमतने काम केलेले आणि बाकी लोकांसाठी इन्स्पिरेशन बनलेले महिलांना आमच्या समोर आणले आणि त्यांना सन्मानित करून बाकी लोकांना पण प्रचोदन दिले. याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर तुम्हाला काही संदेश द्यायला आवडेल, काही सांगायला आवडेल राज्यभरातल्या मुलींना, महिलांना? आपण महिला असो मुली असो, सर्वप्रथम स्वतःला विश्वास ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर स्वतःवर विश्वास आहे तर तुम्ही काही जिंकू शकता. सायली, तुझी प्रतिक्रिया जाणून घ्यायला अर्थातच आवडेल. मॅडम बरोबर हा मंच शेअर करते यातच मला आत्ता भीती वाटते आणि आनंदही होतोय. मला असं वाटतं की माझ्या करिअरमध्ये अगेन परत एकदा स्त्रीचाच खूप मोठा वाटा आहे, ती म्हणजे माझी आई. माझ्या आईने माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला की तू काहीही कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि तिने हेही सांगितलं की भरपूर चुका कर, पण त्या चुका सुधारण्याची जबाबदारी तुझी. तर मला असं वाटतं की ही एक स्त्रीच सांगू शकते आणि तिचा विश्वास बघून माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी आत्ता इथपर्यंत येऊ शकली आहे. थँक्यू सो मच न्यूज 18 लोकमत. खूप खूप मनापासून आभार. असं म्हणतात की ज्या घरातली स्त्री आनंदी त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदतं. तर तुम्ही हे सन्मान देऊन त्या स्त्रीच्या आनंदात एक भर घालताय आणि त्यामुळे ते गोकुळ नांदणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद पुन्हा दोघींचे सुद्धा आणि मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. तर असेच आपण सन्मान आणखी काही महिला रत्नांचे करणार आहोत. लगेचच त्याकडे वळूयात. त्यासाठी मी निमंत्रित करते माझे सहकारी विशाल परदेशी यांना. आणि विशाल यांना विनंती, अभिनेता गश्मीर महाजनी आणि मेघा धाडे यांना कृपया मंचावर घेऊन यावं पुढील महिलांचा सन्मान करण्यासाठी. आपण टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या मान्यवरांचं. त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते विशाल परदेशी यांना. तर मुक्ता सन्मान 2025 मध्ये पुढचं महिला रत्न नेमकं आहे काय, कुठलं आहे, त्यांचं कर्तृत्व काय, यावरती आपण एक नजर टाकूयात. उंचच्या उंच माडाच्या झाडावर चढायला नारळ काढायला पुरुषच पाहिजे असा समज, पण नेहा पालकर यांनी हाच समज खोडून काढलाय. पुरुषांपेक्षा जास्त सफाईनं नेहा माडावर चढते आणि सहज नारळ तोडते. पण नेहाच्या धाडसाचं श्रेय जातं ते तिच्या आजीला. नारळ काढायला लोक मिळत नाहीत म्हणून आजीनं नेहाला नारळाच्या झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहित केलं. मुलगी नारळाच्या झाडावर चढते म्हणून आणखीन कौतुक. बघता बघता नेहा नारळ तोडण्यापासून फवारणीपर्यंत सगळी कामं करायला लागली. नेहाला बघून आज मुली तिच्याकडे प्रशिक्षणासाठी येत आहेत. नेहा आज बँकेत नोकरी करते, पण तिनं हे काम सोडलेलं नाहीये. हे पुरुषच करू शकतात हा समज नेहानं खोडून काढलाय. नेहाच्या याच प्रयत्नाचा आणि धाडसाचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे.
तर नेहा यांना विनंती, त्यांनी कृपया मंचावर यावं. ही ऑडिओ व्हिज्युअल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अशा महिला रत्नाचा सन्मान आपण मुक्ता सन्मान 2025 मध्ये करतो आहोत. तर मी कश्मीर महाजनी यांना विनंती करते की त्यांनी नेहा पालकर यांना सन्मान चिन्ह द्यावं. मेघा धाडे यांना विनंती करते की त्यांनी सन्मानपत्र नेहा पालकर यांना द्यावं. आणि आता सूत्र विशाल परदेशी यांच्याकडे. पुन्हा एकदा जोरदार नेहा करता. स्त्रीने ठरवलं तर काही करू शकते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण नेहा आहे. नेहा म्हणजे मी जेव्हा एव्ही बघत होतो आणि अर्थात बाकीची मंडळी ही एव्ही बघत आहेत आजच्या निमित्ताने, त्यांची एकच रिॲक्शन असेल मनामध्ये, हागा गा 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 काय हे, अशीच एक रिॲक्शन असावी त्यांच्यामुळे. कसं जमतंय आणि कुठून ही सगळी सुरुवात झाली, प्लीज. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे धन्यवाद मानते की त्यांनी मला या मंचावरती यायची संधी दिली. तसेच जमलेल्या मान्यवरांचे आभार मानते. त्यानंतर मी माझ्या आजीचे आभार मानते की तिने मला आईची माया दिली. मी लहानपणापासून आंब्याची बाग, नारळाची बाग असल्यामुळे झाडांवर चढायचं आवड माझ्यामध्ये होती आणि त्याचबरोबर शिक्षणाची पण आवड होती. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर कोरोना काळ होता. तर कोरोना काळात घरीच बसून असल्यामुळे माझ्या आजीने मला सांगितलं की भाटे नारळ प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी येथे प्रशिक्षण आहे, तर तू त्यात जाऊन सहभागी हो. बाहेरचे नाही तर किमान घरचे तरी नारळ काढशील. तर मी आधी घाबरलेले. म्हटलं नारळाच्या झाडावर चढायला मी कधी म्हटलं एवढं धाडस नाही होणार. मग घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे नारळाच्या झाडाची लागवड, त्याच्यावरती लागणारे रोग आणि त्याच्यावरती होणारे औषधोपचार याचं मला प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर प्रत्यक्ष माडावरती कसं चढायचं याचं देखील प्रशिक्षण देण्यात आलं. तिथून मी घरी आले. घरी आल्यानंतर काही दिवस प्रॅक्टिस केली आणि साहजिकच इतर सगळ्या लोकांना कळालं की बाबा ही मुलगी म्हाडाच्या झाडावरती चढते. त्यातून लोकांनी संपर्क साधला आणि प्रचंड प्रमाणात मागणी येऊ लागली. रत्नागिरी, चिपळूण, मुंबई यासारख्या ठिकाणीही मी माड साफ केलेले आहेत. तसेच त्यांच्यावरती औषधोपचार केले आहेत. अनेक माड असे होते की ज्यांना खरंच उपचाराची गरज आहे, ते मरायला टेकलेले होते आणि आपण माडाला कल्पवृक्ष म्हणतो. तर अनेक पिढ्यांची आठवण म्हणून तो माड असतो प्रत्येकाच्या दारात. तर त्याची निगा राखायचं काम आज माझ्या हाताने होतं आहे, तर मला यात खूप आनंद आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं संभाजी महाराजांसारखा छावा घडवला, तसंच महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आई जगदंबेच्या कृपेने एक वाघीण तयार व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. खूप शुभेच्छा तुला, खूप शुभेच्छा. थोडक्यात मी कश्मीरकडे जातो. कश्मीर, काय यावेळी तुला भावना व्यक्त मला खूप छान वाटतंय. एकतर खूप खूप धन्यवाद करताना मला प्रत्येकीमध्ये माझी आई वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतीये तिच्या आयुष्यातल्या. ती एवढी असल्यापासून ते आज ती 75 वर्षाची. प्रत्येक स्त्रीमध्ये मला माझी आई दिसते, कारण माझ्या आईनी स्वतःहून 21 वर्षाची असताना ती डोर टू डोर सेल्समन होती. ती सर्व्हिस करायची. बाबा सेटल्ड नव्हते इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे घर ती चालवायची. आणि आज 75 वर्षाची, आजही ती बिझनेस सांभाळते पुण्यामध्ये. तिला सांगतो आता मी सेटल झालो, तू ये माझ्याबरोबर राहायला, पण तरी ती ते नाही करत. ती तिचे जे पैसे कमवते अजूनही. सो आय एम व्हेरी ग्लॅड. माझ्या घरात एक बिझनेस वुमन आहे आणि मला माहिती आहे ती कुठल्या हेतूने करते. ती कधी बोलून नाही दाखवत, पण तिला अजूनही कुठेतरी भीती वाटते की ह्याचं जर का काही बरं वाईट झालं बिझनेसमध्ये किंवा त्याच्या प्रोफेशनमध्ये, तर आपल्याला त्याला 4 पैसे देता यावेत. या हेतूने ती आज 75व्या वर्षी पण बिझनेस सांभाळते. सो आय एम क्वाईट ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस एंटायर इव्हेंट. थँक्यू सो मच आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमचं कार्य असंच चालू दे आणि अजून फळाला लावू दे. धन्यवाद. खूप अभिनंदन. धन्यवाद नेहा. कोणाला लिहून सन्मान मिळतो, कोणाला अभिनय करून सन्मान मिळतो. फक्त सन्मान मिळण्याची अपेक्षा मात्र राजकारणात आल्यावर कमी करावी, कारण तो सन्मान फार कमी मिळतो.